काय नाही आहे. हादो हादो अरे मला मात काढे तू. कसं चिमटून येत. बापडे. हा असा शेटनी खूप सारा पसारा करून ठेवलेला आहे. मुरमुरे खायला दिले ते सारे याला फडचीला खाऊ घातलेले आहे. आणि फ्रीज खराब झाले होतं ते काल रिपेअर केले. रिपेअरिंगवाला आला होता तर ते आता मागं जास्त गर्दी ना म्हणून पुढं घेऊन ठेवलं होतं. म्हणलं कोण येतं काय येतं कसे राहतात लोक, त्याच्यामुळे किचनमध्ये न ठेवता मी फ्रीज समोर घेतलं होतं. फ्रीज रिपेअर झालेलं आहे तर आता ते पाठीमागं घ्यायचं आहे ना हा पसारा. आणि हे आम्ही लग्नाला गेलो होतो 8 दिवस तर हा झालेला पसारा. आणि तिथून आल्यावर मग सिन्नरला गेलो तर हा पसारा असाच ठेवण्यात आलेला आहे. बाहेरचे कपडे फक्त मध्ये आणून ठेवले आणि सगळं तसंच पडलेलं आहे. आता हे फ्रीज आपण पाठीमागं घेऊ. चलो बाय. फ्रीज पाठीमागं घ्यायचं पण मोबाईल पकडायला कोणी नाही. बघू काय काय होतं कसं कसं होतं. चलो शेट इकडे या. आगू ए आगू इकडे. ओय पडशील ना आदू. ओय दादा पडशील ते सिलेंडर वरून तू. साफ केलेलं आहे पण ते दिदा. फ्रीज आता घेतलेलं आहे मागं आणि आता करायची साफसफाई. चलो हे बघा हे घेतलं फ्रीज पाठीमागं. आता हे सगळं आवरायचं आहे. बघू कसं कसं आवरणं होतं. व्यवस्थित बसायचं. चला सायकल चला. अरे नाना गदाड्या शिक्षक 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 शिक्षक. मवाली 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 पला 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 मऊ. हाय हॅलो नमस्कार. तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि काल मी ना थोडी बिझी होते, पापड करत होतो आम्ही, तर त्याच्यामुळे. तर मला खूप नवीन नवीन ताई रोज विचारतात, ताई कुरड्या कशा आहे, नागलीचे पापड कसे, वडे कसे. पण मी त्यांना नंबर पाठवते, त्या मला काही कॉल करत नाही. नेमकं त्यांचा प्रॉब्लेम काय ते समजत नाही. ताई तुम्हाला एक सांगते, मी मागच्या वर्षी पण भरपूर ऑर्डर दिल्या, पण कधीच कोणाचा नंबर इकडे तिकडे केलेला नाही आहे किंवा मी कोणाला पाठवत पण नाही. तुम्हाला एक सांगते, माधुरीताईचा नंबरसुद्धा मी कधी माधुरीताईला विचारल्याशिवाय दुसऱ्याला देत नाही. तुम्ही पण अशी शंका मनात घेऊ नका का मी तुमचा नंबर कोणाला देईल, मग तुम्ही म्हणून मला नंबर देत नाही. ॲड्रेस पण नाही. का मागच्या वर्षी माझ्या 3-3 हजाराच्या ऑर्डर होत्या, भरपूर मोठ्या मोठ्या ऑर्डर होत्या, चांगल्या चांगल्या ताईंच्या होत्या, पण त्यांना विचारून बघा, त्यांचा नंबर मी अजून कधीच कोणाला दिले. हॅलो, हाय. आमची आंघोळ झालेली आहे दोघांची, भरपूर वेळ झाला, आम्हाला आठवणच नाही आज आम्ही ब्लॉग बनवतोय म्हणून आम्ही काही व्हिडिओज बनवला नाही. वेळ झाला आहे, कपडे लावले, कपडे पण झालेले आणि आम्ही दोघे ना, आम्हाला ना गव्हाचं पीठ नाही आहे, दळण करायचं आहे, पण शेट झोपत नाही आहे म्हणून आज आम्ही खिचडी करणार आहोत. हे बघा, ही खिचडी मी बनवायला टाकलेली आहे आणि आम्ही दोघं आता आहे ना खिचडीचं पाणी गरम होतं याला काहीतरी करते. हा पोरगा आहे ना अजिबात झोपत नाही, हा झोपल्याशिवाय दळण करता येणार नाही, कारण हा ना गहू अशा फेकून देतो, असं धरतो फेकतो. आणि एवढे भारी कपडे मी घड्या घालून ठेवले, शेट त्याच्यात जाऊन बसले आणि कपडे फेकून दिले. काय करू मी ह्या पोराचं तुम्ही सांगा. आणि आता हा आहे ना माझे पर्स उचकतो बरं का. आता हा काय म्हणून मला, शेट काय करताय हां? ई बापले आदू काय ते, काय रे ते, पापा आहे. मला दे ना, मला दे चिनू. एक पापा नाही, एक पापा 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 पापा. शांत बस. इथं 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 इथं. गधड्या नको ना रे, एवढेच पैसे त्याच्यात. चलो पडशील ना रे काट्या. गाई करायची तुला, करा गाई करा. अगं बाई, हर 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 गाई गाई आले. थांब 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 थांब. शक है शेक. ओ बापरे. मार देऊ. औषध घेतो का, औषध घेतो. जेवण करतो का, जेवण करतो. आदू सायकल कुठे आहे, सायकल. आदू सायकल कुठे आहे, सायकल. सायकल कुठे आहे, सायकल. दिदा ए सायकल कुठे आहे. ए ची 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 असं काय पण नाही तोंडात घालायचं. सायकल कुठे आहे, सायकल. आता माझं दळण झालेलं आहे. इकडं एवढी घाण निघालेली आहे. हे दळण झालं आहे, घर पण साफ करून झालेलं आहे पूर्ण, फक्त भांडे घासायचे राहिले आहे. किचन पाहू नका, कारण किचन पण साफ करायचं राहिलं आहे. शेट आदू शेट आणि त्याचे पप्पा झोपलेले आहे. आणि तुम्ही मला सांगा, माझा तुम्हाला ब्लॉग आवडला का. मी आज डेली रुटीन म्हणजे हे केलेलं आहे शूट, ते तुम्हाला आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.